संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीने कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली ते कितपत योग्य आहे? कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला अशी मारहाण करणं हे अयोग्य नाही. तर आमदाराचे वर्तन कसं असावे हे जे महाराष्ट्रात चित्र गेलं याने आम्ही सगळेच आमदार आमच्या मानाशर्मेने खाली गेले. ही भूमिका माझी स्पष्ट आहे की जेवण निकृष्ट दर्जाचं असतं. तिथल्या कर्मचाऱ्यांचे वागणेही फार काही आमदारांना सन्मान करणारं व्यवस्थित आहे. तिथल्या राहणाऱ्यांचा ते सन्मान करतात, त्यांच्याशी व्यवस्थित बोलतात असंही नाही. पण तरी त्यांच्यावरती आमदारांनी हात उचलणं हे काही योग्य नाही. आमदारांनी असं वागू नये असं मला वाटतं. आणि मारहाण करणं हे तर म्हणजे कायद्याच्या कुठल्याच कक्षेत बसत नाही. आणि ते जे आमदार आहेत ते परमपूज्य, प्रार्थनीय, स्मरणीय आहे. आणि त्यांचे एक प्रत्येक वक्तव्य, त्यांच्या वागण्यातलं म्हणजे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. पण जे काय झालं ते योग्य नाही. त्याच्याने आमदार आमचीच लाज जाते, अजून काय. परंतु सर, आकाशवाणी आमदारच्या निवासाच्या कॅन्टीनमध्ये अशा पद्धतीने म्हणजे निकृष्ट दर्जाचं जेवण देण्याची पहिलीच वेळ नाही. याच्या वेळी अनेक वेळा झाली. मी अनेक वेळा ही तक्रार करून बसलो आहे की तिथलं जेवण तरी चांगलं ठेवा हो. अनेक आमदार तिथेच जेवतात, अनेक कार्यकर्ते तिथेच जेवतात. कमीत कमी त्यांना तर चांगलं जेवण द्या. आणि ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणजे आमदारांना 5 स्टार सारखं जेवण आमदार म्हणजे इथे मिळतं काही जणांकडनं. तिथे 5 स्टार देऊ नका. पण एखादी चांगली मराठी खानावळ जशी चांगलं परळमध्ये जेवण देते त्या पद्धतीचं तर जेवण द्या. एवढी अपेक्षा करणं काय चुकीचं आहे का आमदारांनी?